गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो 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 काशी विश्वनाथ गंगे। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरि 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 ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि हरि ओम नमः शिवाय। हरि हरि ओम नमः शिवाय। 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 हरि ओम हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। नमः महादेव महादेव महादेव। कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वदेशिकं चुम्बितं पुण्यस्थानं सरागे स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे वेदांत शास्त्रार्थमिति नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपं सदा सत्स्वरूपं चिदानंद कंदं जगत संभवं स्थान संहार हेतुं स्वभक्ते च यामांशं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम्। अतुलित बलधामं हेमशैलावदेहं दणोजबलकृशाणुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ईशानेश्वर भगवान की जय। नमः पार्वतीपते हर हर महादेव। अकारण करुणावरून भगवान आदि ईश सांब सदाशिव बोले बाबांची पवित्र दिव्य अशी कथा, मांगलिक अशी कथा, जीवाचं कल्याण करणारी कथा, नवे नवे भगवान शिवशंकराचं वाङ्मयी प्रतिरूप म्हणजेच शिव महापुराण। आणि या शिव महापुराणची आजच्या द्वितीय दिवसाची सेवा आणि या सेवेला उपस्थित असलेले आपण सर्व संत महानुभाव सर्वांच्या चरणावर प्रणिपात करतो आणि सेवेला आरंभ करतो। ईशान्येश्वर मित्र परिवाराने, ईशान्येश्वर आणि समतानगरचे सर्व रहिवासी सर्वांच्या अनमोल अशा सहकार्याने प्रतिवर्षी होणारा हा ईशान्येश्वर मंदिराच्या वर्धापनाचा प्रसंग आणि या निमित्त हा भव्य आणि दिव्य असा सोहळा आदिनाथ उमापती भगवान शिवशंकराची कथा श्रवण करणारे आपण सर्व भाग्यवान श्रोते या कथेला शृंगारिक करण्यासाठी व्यासमंचावर उपस्थित असलेले सर्व गुणीजनांसाठी एकदा जोरदार सापडणी टाळी वाजवा। माझे गुरुबंधू गुरुतुल्य असणारे मृदंग सम्राट हरिभक्त परायण कृष्णाजी महाराज लकारे, त्याचप्रमाणे गुरुतुल्य असणारे प्रकाशजी महाराज गायकवाड, त्याचप्रमाणे सुनील सुरभैया महाराज, हर्षल महाराज, अनंत महाराज, हरिओम आपले ओम महाराज बैरागी आणि आपल्या या सर्व कार्यक्रमाचं छायाचित्रीकरण करणारे, व्हिडिओ शूटिंग करणारे आमच्या सुरासे महाराज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही कथा पुन्हा तुम्हाला श्रवण करायला मिळेल यासाठी चित्रीकरणाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे असे यश महाराज लकारे, उपस्थित असणारे आपण सर्व संत महानुभाव, सर्व महाराज मंडळी, सर्व माता मौल्या, ईशान्येश्वराच्या प्रांगणामध्ये आपण येऊन बसला। शिव महापुराण कसं श्रवण करावं, पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये तुम्ही श्रवण केलं की ज्यावेळेस आपण बसतो त्यावेळेस आपलं आसन सिद्ध करावं। जित आसनो, त्यानंतर जित श्वासो, जित संगो, जितेंद्रिया,
शास्त्रकार असं म्हणतात की अगोदर आसन सिद्ध करावं, एका जागेवर स्थिर बसता आलं पाहिजे, कथा एक आसनी बसून श्रवण करावी, शक्यतो कथेमधून उठू नये. का उठू नये? कारण ज्यावेळेस आपलं कथेमध्ये ध्यान लागतं महाराज, त्या कथेमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता, ज्यावेळेस कथाकार प्रसंग सांगत असतात, त्यावेळेस सर्वांगाचे कान करून तुम्ही ती कथा श्रवण करा. जिथं आसनो, जिथं श्वासो, दिवसभरातून म्हणजे 24 तासातून आपण जवळजवळ 21,600 वेळेस श्वास घेतो आणि सोडतो. परंतु या श्वासावर आपलं कधी लक्ष नाहीये महाराज. आहे का लक्ष आपलं श्वासावर? मुलांना आहे का लक्ष आपलं? नाहीये. असं कधी वाटलं का तुम्हाला का आता मी काही काम नाही करत तेव्हा श्वास घेत बसलो, असं कधी झालं का? किंवा तुम्हाला फोन आला आणि मग विचारलं काय करतोय? काही नाही, श्वास घेतोय, असं कधी तुम्ही म्हटले का? नाही. काय कारण याचं? ज्या श्वासावर खऱ्या अर्थाने आपण जिवंत आहोत, जिथं श्वासो त्या श्वासावर आपलं काय पाहिजे? लक्ष पाहिजे. आपलं लक्ष कुठे आहे? आपलं लक्ष हे लक्ष्यावर आहे. लक्ष नाही कळाले तुम्हाला? लक्ष म्हणजे काय? हा बरोबर बोलला, 1 लाख. लक्ष म्हणजे लाख. आपलं लक्ष हे त्या लक्ष्यावर आहे, लाखावर आहे आपलं लक्ष. परंतु आपलं लक्ष आपल्या श्वासावर मात्र नाहीये. आपण आपल्या श्वासावर लक्ष दिलं पाहिजे. म्हणून सकाळी उठल्यानंतर, अंथरुणातून उठल्यानंतर अगोदर काय करावं? झोपेतून उठल्या उठल्या लगेच उठावून लगेच पळावं नाही. ज्यावेळेस तुम्ही झोपेतून उठता त्यावेळेस शांत बसा, मांडी घालून, उठू नका लगेच. आणि अगोदर काय करा? आपल्या हाताचं काय करा? दर्शन घ्या. कसं घ्यायचं? कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये ते गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. या हातामध्ये कोण आहे? कराग्रे वसती लक्ष्मी. या हातामध्ये लक्ष्मीचा वास आहे. मी कालही बोलून गेलो, परवाही बोलून गेलो की या हाताने महाराज आपण कर्म करतो. कर्म, आणि ज्या पद्धतीचा आम्ही कर्म करतो या हाताने, त्याच पद्धतीचं फल आपल्या आयुष्यामध्ये पुढे आपल्याला मिळतं. आपल्या मुखातून गेलेले जे शब्द आहेत ना, हेच शब्द पुन्हा फिरून कधीतरी परत आपल्याच वाट्याला येतात, हे विसरू नका. जर तुम्ही एखाद्याचा अपमान केला असेल, एखाद्याला जर अभद्र जर बोलला असेल, तर लक्षात ठेवा, तेच शब्द पुन्हा आयुष्यात तुमच्याकडंच फिरून येणार आहेत. कारण या ब्रह्मांडामध्ये तोंडातून मुखातून शब्द निघून जातात, परंतु ते शब्द लगेच कुठेतरी असे जिरून जात नाही. या ब्रह्मांडामध्ये, या वलयामध्ये ते शब्द भ्रमण करीत असतात. म्हणून विज्ञान सुद्धा कुरुक्षेत्रावर भगवान कृष्ण परमात्म्याने जी गीता अर्जुनाला सांगितली ना, ते शब्द त्याचं संशोधन करतायत म्हणे. नवे नवे तर त्या मशिनरीला काही शब्द सापडले सुद्धा. काही संस्कृत श्लोकाचे आघात, आणि त्या आघात त्या मशीनद्वारे, त्या विज्ञानाने त्यांना असं समजलंय की हे शब्द जिरत नाही, हे शब्द या वातावरणामध्ये फिरत असतात. म्हणून लक्षात ठेवा, प्रकृतीने, निसर्गाने अशी रचना केलेली आहे की ज्या पद्धतीने तुमचे शब्द परत तुमच्याच वाट्याला कुणाच्या तरी रूपाने येत राहतात. तुम्ही एखाद्याचा सन्मान जर केला असेल, एखाद्याची स्तुती केली असेल, तर ते स्तुतीचे शब्द पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये फिरून येतात आणि पुन्हा तुमच्या कानाच्या महाद्वारातून तुमच्या हृदयरूपी मंदिरामध्ये ते पुन्हा परत जातात. मग एखाद्याची स्तुती केली तुम्ही, तर ते स्तुतीचे शब्द तुमचे परत तुम्हालाच मिळतील, म्हणजे तुमची स्तुती कोणीतरी करेल. तुम्ही जर कुणाची निंदा केली असेल, तर पुन्हा ती निंदेचे शब्द पुन्हा तुम्ही त्या आयुष्यात कधीतरी निंदेला पात्र व्हाल. कुणीतरी त्याच शब्दांनी तुम्हाला काय करेल? अपमानित करेल. एक लक्षात घ्या, मान असो अथवा अपमान असो, हा नवीन कुणीच कुणाला देत नसतो. आपणच, तूच आहेस तुझ्या जीवनाचा, बोलत चला ना पुढचं, शिल्पकार. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत महाराज. जर कधी ठरवलं एखाद्या मनुष्याने, तर तो देवत्व पदापर्यंत तो जाऊ शकतो.
अशक्य असं काहीच नाहीये. नवे नवे आपल्याला आता अंतराळ यानातून जी परत आली, काय नाव तिचं, सुनीता विल्यम्स. हा, जरा या महामातेसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. ही सुनीता विल्यम्स अंतराळामध्ये गेली होती केवळ आणि केवळ फक्त 8 दिवसाकरता. खरं अर्थ फक्त 8 दिवसाकरता ती अंतराळ यानात गेली होती. बघा, 8 महिने ती जवळजवळ 8 का किती महिने, 9 महिने ती या ब्रह्मांडाच्या गर्भाशयामध्ये राहिली महाराज. जसं बालक जे असतं ते आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहतात, त्या पद्धतीने आमच्या सुनीताताई या अंतराळ यानामध्ये 9 महिने राहिल्या. जरा कल्पना करा, 8 दिवसासाठी गेलेली ती माता, परंतु तिच्या धैर्याला किती दाद द्यावी. काय तिचं धैर्य असेल, काय तिची धारणा शक्ती असेल, काय तिचा आत्मविश्वास असेल. तिला फक्त एकच माहिती होतं का एक दिवस विज्ञानाचा विजय होईल. तिचा भगवंतावर विश्वास होता. मी जे काही करते ना, हे सर्व मानवाच्या सुखासाठीच करते, आणि त्यामुळे तिचा विश्वास होता का एक दिवस विज्ञान जिंकेल, वैज्ञानिक येतील आणि मला पुन्हा पृथ्वीवर घेऊन जातील. महाराज, तिच्या सबुरीला म्हणजे धैर्याला दाद द्यावी लागेल. म्हणून मी नेहमी सांगत असतो की सबुरी असावी, धैर्य असावं, धीर असावा. आपल्याला धीरच नाही महाराज. एक पारायण करतात लोक आणि लगेच येतात विचारायला, महाराज तुम्ही सांगितलं कथेतून शिव महापुराणचं पारायण करा, बघा तुम्हाला 1.25 महिन्यात काय चमत्कार होतो. म्हटलं काय झालं? अहो काय कशाचं विचारता. म्हटले 1.25 महिना झाला पारायण करून, अजून मुलीला एकही स्थळ आलो नाही. काय तुमच्या पारायणाचा उपयोग आहे? मी जरा बोलायला चुकलो, मुलीला नाही मुलाला. आत्ता बरं वाटलं त्यांना. 1.25 महिना झाला पारायण करून राजे, परंतु अजून मुलाला एकही स्थळ आलं नाही. मी म्हटलं अरे बाबा, सध्याची परिस्थितीच अशी आहे, तू पारायणावर पारायण वर्षभर जरी केले तरी सुद्धा मुलगी मिळणं मोठं कठीण आहे. शिव महापुराणला काय दोष देता का हो? पण चंचुलानी एवढं पाप केलं, पण तरी सुद्धा ती चंचुला पार्वतीची सखी कशी काय झाली? चमत्कार आहे. वास्तविक पाहता बिंदूक चुकला, बिंदुकाने चूक केली होती, पण ती चूक चंचुलाने करायला नको होती. कारण जो तो ज्याच्या त्याचं कर्म तो ज्याने त्याने आयुष्यामध्ये ते भोगायचं असतं. मला नवे नवे शांती ब्रह्मनाथ बाबा सुंदर वर्णन करतात महाराज. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले आई की, उपजले मेले आई की, कर्म हर परी चिंता, हरि मुखे 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 हर परी चिंता, हरि मुखे
चिंता हरिमुखे गाता हरि चिंता हरिमुखे गाता हरि चिंता। पार्वती पते हर हर महादेव। आज मला असं वाटलं होतं की आज माझा आवाज निघणारच नाही, परंतु ही सगळी कमाल आमच्या नितीन भाऊची। जरा जोरात टाळी वाजवा मला तुमच्यासाठी। अतिशय सुंदर असणारी आमच्या महाजन महाराजांची साऊंड व्यवस्था, गोड अशी साऊंड व्यवस्था। केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले आयसे किती। अजून पुढून सांगू का? जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। जगी जीवनाचे सार घ्यावे करुणी सत्सर, जगी जीवनाचे सार घ्यावे करुणी सत्सर। जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। आमच्या सर्व गायक वादकांसाठी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे महाराज, हे केले। मी सांगितलं या धर्म मंडपामध्ये जो कोणी जोरात टाळी वाजविल ना त्याच्या हातावरच्या रेषा बदलतील। भाग्य बदलण्याची ताकद फक्त याच धर्म मंडपामध्ये। वा वा, बघा आमच्या तरुण पिढीने किती जोरात टाळ्या वाजवल्या। का? त्यांनाही असं वाटतंय की आपलं ही भाग्य बदलावं, बरोबर ना? क्षणिक सुखासाठी येथे कोणी होतो नेतिभ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट। सोड सोड माया सारी, सोडावं लागतं महाराज। शेवटी फक्त एकच लक्षात घ्या, स्वतःचा उद्धार करायला दुसरं कोणी येणार नाही महाराज। स्वतःचा उद्धार हा स्वतःलाच करावा लागणार आहे। आणि म्हणून आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे। संसार करू नका असं नाही, संसार जरूर करा, परंतु ठराविक वयाचा टप्पा झाल्यानंतर थोडं थोडं बाहेर निघायला शिका। कशा पद्धतीने? ज्या पद्धतीने बघा, कमळ पाण्यामध्ये राहतं, कमळ चिखलामध्ये राहतं, पण चिखलामध्ये कमळ राहतं पण तरी सुद्धा त्या पाण्याला कधी संपर्क करू देत नाही। ज्या पद्धतीने पद्मपत्रमी वांभसा, भगवान सांगतात अरे अर्जुना, ज्या पद्धतीने कमळ पाण्यामध्ये राहतं ना त्या पद्धतीने माणसाने या संसारामध्ये राहावं। असोनी संसारी जीवई वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा। या पद्धतीने संसारामध्ये राहावं कमळाप्रमाणे। बघा ना तुम्ही, कमळाचं फूल असतं आणि त्या ते कमळाचं फूल चिखलामध्येच असतं बरं का, बरं बहुतांशी चिखलच असतो खाली, आणि त्या चिखलामध्ये ते कमळ येतं। माऊलींचं वर्णन बघा किती, माऊलींचं निरीक्षण किती सूक्ष्म आहे। माऊली म्हणतात की बघा बघा बघा, ते कमळ आणि बेडूक एकाच घरामध्ये राहतात। कोण कोण? कमळ आणि बेडूक एकाच घरामध्ये राहतात, पण अहो त्या बेडकाच्या वाट्याला म्हणे चिखलच आला, आणि या कमळामध्ये इतका सुंदर, इतकं माधुर्य असणारा, मधुर असणारा मकरंद आहे, परंतु तो मकरंद या बेडकाच्या नशिबामध्ये नाहीये। लांबून लांबून भ्रमर येतात आणि हा मकरंद अलगद उचलून घेऊन जातात। लांबून लांबून भुंगे येतात। जवळ एवढी सुंदर कथा चालली, परंतु असे काही बेडूक आहेत का त्यांच्या वाट्याला चिखलच आहे,
पण लांबून लांबून अगदी पार अगदी गांधीनगर तिकडनं लांबून लांबून भुंगे येत आहेत आणि या शिवमहापुराणातील मकरंद घेऊन जात आहेत महाराज रोज तुमच्या समोर. त्या भ्रमरांसाठी एकदा टाळी वाजवा महाराज. का कमल कंदाणी दरदुरी नांदनूक एकेची घरी परिपराग सेविजे भ्रमरी येरा चिखुलचे बुरे येरा चिखुलची बुरे. का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकीची घरी परी पराग सेवीचे भ्रमरी. भ्रमर म्हणजे भुंगे. हे भुंगे लांबून येतात आणि हा शिव महापुराणातील सात्विक शुद्ध अमृता समान असणारा मकरंद घेतात आणि निघून जातात महाराज. तृप्त होतात. शिव महापुराण, या शिव महापुराणामध्ये इतक्या कथा आल्यात का त्या 7 दिवसामध्ये पूर्ण होणार नाही. परंतु महात्म्याची कथा आपली संपवायला पाहिजे, कारण आपल्याला पुढे जायचंय. मी काय सांगत होतो की बिंदुकाचं पतन झालं पण चंचुलाचा पाय घसरायला नको होता, पण तरी सुद्धा घसरला. परंतु माझे भोले बाबा इतके दयाळू आहेत, इतके करुणाघन आहेत, जो कोणी त्यांना शरण जातो ना त्याच्यासाठी ते आतुर होतात महाराज, त्याचा उद्धार करण्यासाठी. आणि मला असं वाटतं की सर्वात पटकन पावणारा देव कोणता आहे? महादेवच आहे. सगळ्यात पटकन पावणारा देव कोणता? मोठ्याने सांगा. वा वा, अजून एकदा सांगा, अजून एकदा सांगा. तुम्हाला महादेव महादेव म्हणल्याचं मी काल सांगितलं. महादेव 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 इति यो वदेत एकेन मुक्ती प्रदायन. एक पहिल्या महादेवालाच मुक्ती देऊन टाकतात. द्वाभ्याम शिवम ऋणी भवेत. दुसऱ्या महादेवाला भगवान भोले बाबा ऋणी होतात, ऋणी, तुमचे कर्जदार होतात. आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही शिव महापुरांची कथा ऐकतात. ही चंचुला पार्वतीची सखी झाली आणि पार्वती मैयाला विनंती करते, माझे पती कुठे आहे? त्यावेळेस विंध्याचलाच्या पर्वता रांगामध्ये बर्फाच्छादित सगळा बर्फाचा आहे, सगळे बर्फाचे डोंगर आहेत, त्या ठिकाणी तो बिंदुक पिशाच होऊन फिरतोय. त्याला भूक तहान सगळं काही लागतंय, पण त्याला खायला मात्र तिथे काहीच नाहीये, कारण तो शुद्ध पाणी पिऊ शकत नाही. मी काल मला वाटतं सांगितलं का नाही सांगितलं मला लक्षात नाही, परंतु पिशाच्याचं पाणी कोणतं आहे? शौचाला जे आपण पाणी नव्हतो त्याच्यातून जे पाणी उरतं ते पाणी पिशाच्याचं पाणी आहे. आपण आंघोळीला पाणी घेतो, आपण आंघोळ केल्यानंतर जे उरलेलं पाणी असतं खाली ते पाणी पिशाच्याचं पाणी आहे. म्हणून एखाद्याची बादली जर आपण घेतली तर ती हिसळून घ्यावी, किंवा एका बादलीत जर दोघांना स्नान करायचं असेल, पाणी जर कमी असेल तर ज्याला स्नान करायचं ना त्याने त्याचं पाणी अगोदरच काढून बाजूला ठेवून द्यायचं. मी पदरचं बोलत नाही, हे शिव महापुराण सांगते महाराज. कथा काय ऐकायची महाराज? कथेतून या बारीक सारीक गोष्टीचं आपल्याला ज्ञान व्हावं आणि आपलं जीवन उज्ज्वल व्हावं, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं. किंबहुना छोटी छोटी जी पातकं आपल्याकडनं घडतात ना, ती पातकं आपल्याकडनं घडू नये याकरता कथा ऐकायची असते. सहज सरळ आपला उद्धार होईल याकरता आपल्याला कथा ऐकायची. ज्या पद्धतीने चंचुलाचा आणि बिंदुकचा उद्धार झाला महाराज. चंचुलाने विनंती केली, पार्वती मैयाने तुंबरूंना बोलवलं. हे तुंबरू कोण आहेत माहिती का? तुम्ही मंदिरात जर गेलात तर मंदिरामध्ये शक्यतो आपल्याकडे इकडे मंदिरात नाहीये, पण पंढरपूरला तुम्ही गेला असाल ना, पंढरपूरला जर तुम्ही मंदिरात गेलात तर मंदिराच्या बरोबर द्वारावर एका बाजूला विणा घेऊन नारदजी आहेत, नारद महर्षी आहेत, आणि दुसऱ्या बाजूला तुंबरूजी आहेत. कोण आहेत? तुंबरू. आता तुम्ही असं म्हणाल की महाराज हे तुंबरू ओळखायचे कसे? ऐका, नारदजींचा चेहरा बिलकुल आपल्यासारखाच आहे, म्हणजे मानवासारखाच आहे, पण तुंबरू जे आहेत ना, तुंबरू त्यांचा जे मुख आहे हे घोड्याचं मुख आहे. कशाचं आहे? घोड्याचं आहे. आता तुम्ही असं म्हणाल हे घोड्याचं का मुख आलं त्यांना? आता ती कथा मी सांगत नाही, बाकीच्या पुराणांमध्ये ती कथा सांगितली. परंतु त्या तुंबरूजींना पार्वती मैया निमंत्रित करतायत. तुंबरूजी येतात विणावादन करीत करीत आणि भोले बाबांचं भजन करीतच येतात महाराज.
मुखामध्ये शिवनाम आहे. शिव 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 करीत आले महाराज. मुखामध्ये शिवनाम आलं महाराज. आणि शिवनाम ऐकलं, पार्वतीला आनंद झाला. तुंबरुजी आले, हात जोडून पार्वती मैया समोर उभे. तुंबरुजी, तुमच्यावर एक जबाबदारी सोपवते. जा विंध्याचलाच्या पर्वत रांगांमध्ये जा. त्या ठिकाणी या चंचुलाचा पती पिशाच बनून फिरतोय. काय करायचं? तुंबरुजी, तुमच्यावर जबाबदारी आहे. काय? तुम्ही जायचं आणि त्या बिंदुकाला तुम्ही शिव महापुरांची कथा ऐकवायची आहे. पिशाच्याला? हो, पिशाच्याला. तुंबरुजी हसायला लागले. म्हटले, माते, आज माझ्यावर ही विशेष जबाबदारी देण्याचं कारण ही चंचुला आहे. ही चंचुला माझी सखी आहे, माझी मैत्रीण आहे, माझी भक्त आहे. आणि तिच्यासाठी आपल्याला तिचा आग्रह पूर्ण करायचा आहे, तिची इच्छा पूर्ण करायची आहे. तिला तिच्या पिशाच्य बाधा, पतीला मिळालेली पिशाच्य बाधा, त्या बाधेतून पतीला मुक्त करायचे. जा विंध्याचलाला तुंबरुजी जातात. त्या ठिकाणी अनेक शिवगणांना बरोबर घेतात, कारण पिशाच्याच्या रूपामध्ये असलेला बिंदू त्याचं अकराळ आणि विक्राळ असं रूप आहे. आणि ते अकराळ विक्राळ रूप महाराज इतका उंच होता, तो पिशाचच नव्हतो, भूतच नव्हतो. ज्या वेळेस महाराज सगळ्या शिवगणांनी त्याला पकडलेला आहे आणि पकडून महाराज त्याला इकडे तिकडे ओढतायत, परंतु तरी सुद्धा तो ऐकत नाहीये. पुन्हा तुंबरुजींनी विनंती केली, मैयाची प्रार्थना केली, पुन्हा शिवगण बोलवले. आणि आता मात्र त्या पिशाच्याला म्हणजे बिंदुकाला एका स्तंभाला त्या ठिकाणी बांधून टाकलेलं आहे, जखडून टाकलेलं आहे. सगळीकडे बर्फच बर्फ आहे. आणि तुंबरुजींनी पार्वती मैयाचं आवाहन केलेलं आहे. आवाहन म्हणजे पार्वती मैयाला बोलवलेलं आहे. जसं मी काल तुम्हाला सांगितलं, ऋषी पंचमीची तुम्ही पूजा करता, पण ऋषी पंचमीची पूजा करत असताना ज्यावेळेस तुम्ही मृत्तिकेची म्हणजे वाळूची पिंड तयार करतात, त्यावेळेस सर्वात अगोदर तुम्ही त्या भूमीचं दर्शन घेऊन जी माती किंवा जी वाळू तुम्ही घेतात तिचं दर्शन घ्यावं. आणि दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ती पिंड बनवत राहतात, त्यावेळेस अवांतर आपल्या मुखामध्ये शब्द नको. आपल्या मुखामध्ये काय पाहिजे? फक्त भोले बाबांचं स्मरण पाहिजे. फक्त महादेव महादेव किंवा भगवान शिव शिव म्हणा, किंवा नमः शिवाय म्हणा, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमः पार्वतीपते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तुमच्या मुखामध्ये मंत्र असावा भोले बाबांचा, श्री शिवाय नमस्तुभ्यम. हा मंत्र शिव महापुराणातील आहे. हा मंत्र सर्वात अगोदर कुणी जपला याचंही वर्णन आपण कथेत पुढे करू. ज्यावेळेस तुम्ही ती पिंड बनवता त्यावेळेस तुमच्या मुखात भगवान भोले बाबांचं भजन असावं. तुम्ही ती पिंड बनवून तयार झालेली आहे. पिंड बनवली तुम्ही, आणि पिंड बनवल्यानंतर हात जोडायचे आहेत, आणि हात जोडून त्या पिंडीकडे पाहून तुम्ही आवाहन करायचे. कुणाचं? भगवान भोले बाबांचं. हे भोलेनाथ, मी तुमचं लिंग स्वरूपामध्ये मी पूजा करते, परंतु हे पार्थिव लिंग आहे. त्याच्यामुळे ह्या पार्थिव लिंगाची पूजा झाल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला प्रार्थना करीन. त्यावेळेस पुन्हा तुम्ही या लिंगातून बाहेर जायचंय. परंतु आता मात्र मी तुमचं आवाहन करते, या लिंगामध्ये तुम्ही प्रवेश करा. भगवान भोले बाबांचं आवाहन करा, त्यांना त्याच्यामध्ये स्थापित करा. पुन्हा 3 वेळेस महादेव महादेव म्हणा, आणि नंतर पाणी त्या पिंडीवर असं बोटाने शिडका म्हणजे शिपडा.
आणि त्याच्यानंतर थोडं पाणी आपल्याही अंगावर शिपडा, शुद्ध व्हा आणि त्याच्यानंतर मग तुमची ऋषीपंचमीची पूजा चालू करा. ज्यावेळेस तुमची पूजा पूर्ण होईल, पूर्ण झाल्यानंतर शेवटी तुम्हाला आता ती पूजा सोडून जायचंय, निघायचंय, त्यावेळेस त्या पिंडीची पुन्हा उत्तर पूजा करा. कारण तुम्ही गेल्यानंतर तिथे कुत्र येऊ शकतं किंवा अजून दुसरा प्राणी येऊ शकतो किंवा एखाद्या मानवाचा त्याला पायही लागू शकतो. त्याच्यामध्ये स्थापित तुम्ही आवाहन केलेलं आहे देवतेचं आणि देवतेचं तुम्ही आवाहन केलं, याचा अर्थ ती पिंड आता सिद्ध झालेली आहे. पार्थिव शिवलिंग जे असतं ना, हे आवाहन केल्यानंतर ते सिद्ध होतं. तुम्ही जर मध्य प्रदेशामध्ये किंवा या प्रांतामध्ये उत्तर भारतामध्ये जर तुम्ही गेलात तर तिकडे असे कथेला असे रिकामे नुसते बसत नाही तुमच्यासारखे. तर ते शिवमहापुरांची कथा ऐकता ऐकता ती बसल्या बसल्या मातीच्या छोट्या 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 अशा पिंडी तयार करतात. पुढं काहीतरी मोठं पातेलं वगैरे काहीतरी ठेवतात आणि त्याच्यामध्ये त्या पिंडी बनवतात. जोपर्यंत कथा संपत नाही तोपर्यंत. बरोबर आहे का गीता मामी? तुम्ही बघितलं असेल अशा खूप पिंडी तयार करतात. त्या जेवढ्या होईल तेवढ्या. 7 दिवसामध्ये मी काही माता अशा पाहिल्या की लाख म्हणजे लक्ष पिंडी त्या तयार करतात महाराज. आणि नंतर शेवटी त्या पिंडी पुन्हा त्या विसर्जित करतात. तसं या पिंडीची उत्तर पूजा करून तुम्ही परत त्याचं विसर्जन करावं. तीच माती पुन्हा उचलून घ्यावी कशात तरी ती पिंड आणि कुणाचा पाय पडणार नाही अशा जागेवर टाकून द्यावी किंवा जर वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये ते विसर्जित करावं. ही पूजा मी काल तुम्हाला अर्धवट सांगण्यासाठी राहून गेलो, म्हणून मी विषय पूर्ण करून घेतला. आवाहन केलेलं आहे पार्वती मैयाचं. पार्वती मैया प्रगट झाल्या आणि मैयाने आदेश दिलेला आहे तुंबरूजींना, तुंबरूजी तुम्ही कथेला आरंभ करा. तुंबरूजींनी मैयाकडं पाहिलेलं आहे, कारण कथा करण्यासाठी आशीर्वाद लागतो. कथा करण्यासाठी आशीर्वाद लागतो. मैया तुमच्या आशीर्वादाशिवाय अशक्य आहे. कारण भगवान भोले बाबांची कथा सांगणं इतकं सोपं नाहीये. तुंबरूजींनी हात जोडलेले आहेत आणि मैया पार्वतीने आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून कथेच्या सुरुवातीला सुद्धा आपण शक्तीचं, आदिशक्तीचं नमन करतो बघा, है की नाही? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. एक लक्षात घ्या, शक्तीशिवाय शिव नाहीये आणि शिवाशिवाय शक्ती नाहीये. म्हणून तर पती पत्नीचा जोड जो असतो ना, हा फेविकॉल पेक्षा मजबूत असावा. असावा नाही, असतो. खरे का नाही? म्हणजे किती काही जरी झालं ना तरी सुद्धा सोडलं नाही पाहिजे. किती जन्म? कमीत कमी 7 जन्म. बरोबर बोलले तुम्ही, कमीत कमी 7 जन्म. मला एकाने गमतीने विचारलं महाराज, ते म्हटले महाराज माझी आणि माझ्या पत्नीची नेमकं ही कितवी टर्म हे सांगता येईल का? मी म्हटलं बाबा तुम्ही प्रश्न विचारतात ना तर कमीत कमी पुराणातले विचारत जावं, हे की नाही? पुराणातले विचारा, काही एखादं शास्त्र विचारा किंवा एखादी शंका, अभंगातली शंका असेल. लकारे महाराज त्यांनी मला असं विचारलं का, आता मीच तरी काय सांगू त्याचं? तुमची कितवी नेमकी राऊंड कितवा चालू आहे तुमचा? म्हणजे सांगा म्हणे आमचा राऊंड कितवा चालू आहे. त्यांनी त्याच्या पत्नीचा मला फोटो दाखवला. मी थोडंसं विचारलं त्याला म्हटलं तू घरात पाय टाकल्यानंतर कसं बोलते, काय बोलते नेमकं ती? आओ म्हणे मी घरात पाय, दारात पाय, ती लगेच पहिले घड्याळाकडं पाहते, लगेच मला विचारते मी तुम्हाला आज नाही ओळखत. मग मी त्याला लगेच सांगितलं तुझ्या पत्नीचा हा 4था किंवा 5वा राऊंड आहे.
पुन्हा त्याने त्याच्या मित्राला सांगितलं, म्हटले सुराशे महाराजांना लय कळतो, मला दगड कळतो, मला काही येत नाही तुम्हाला सांगतो. पुन्हा त्याने त्याच्या मित्राला सांगितलं. तो मित्र पुन्हा आला. तो म्हटला, महाराज माझ्याही बायकोचा माझा कितवा राऊंड आहे सांगा ना. मी म्हटलं, बाबा रे, तू ज्यावेळेस ड्युटीहून किंवा कामावून घरी येतो त्यावेळेस तुझी पत्नी नेमकं तुझ्याशी काय बोलते बा, सुरुवात कशी करते? तो म्हणे, महाराज खरं सांगू का, या मित्राच्या नादी लागलो म्हणून तुमच्याकडे आलो, नाहीतर माझी पत्नी फार चांगली, फार भोळी आहे. म्हटलं कसं काय? मी रात्री 12ला येऊ, 2ला येऊ, 3ला येऊ, माझी पत्नी मला काही म्हणजे काही म्हणत नाही. आणि कधी कधी तीच मला उलट बोलते, तुमचं ना मला काही कळत नाही काय चाललंय ते. मी म्हटलं, मग असं समज की तिचा आणि तुझा हा पहिला किंवा दुसरा राऊंड आहे. पुन्हा तिसऱ्या मित्राला घेऊन आले. अहो म्हटले, महाराज याच्या जरा बघाव, जरा याच्या पत्नीचा आणि यांचा कितवा राऊंड आहे. आता लकरे महाराज तुम्ही कोणाला सांगू नका बरं का, नाही तर माझी गडबड कराल. तुम्ही कथेतलं मला विचारा ना, हे काय विचारता. पुन्हा तिसरा घेऊन आला. तो म्हणे, महाराज काही करा, ही दक्षिणा घ्यावा पण सांगा. शेवटी मी विचारलं त्याला, म्हटलं, अरे बाबा तुझं काही दुःख नाही, नेमकं तू ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस नेमकं तुझी पत्नी तुझ्याशी काय काय बोलते तेवढंच मला सांग. त्यावेळेस महाराज तो म्हटले, मी घरात आलो, मी जर कधी चहा मागितला ना तर ती माझ्यावर अशी धावते म्हणे, आल्या आल्या लगेच चहा पाहिजे का, जरा 5-10 मिनिटं बसा ना सोप्यामध्ये. हा, लगेच आले की लगेच, म्हणजे दिवसभर जसं इकडं आम्ही झोपाच काढतो. म्हटलं अजून काय बोलते? अहो म्हणे, भांडण झाल्यानंतर ती डायरेक्ट असा पदर खोसते म्हणते, तुमच्या अख्ख्या खानदानीचा पत्ता माझ्याकडे, काढू का, मला तोंड उघडायला लावू नका. म्हटलं तिचा हा 6वा किंवा 7वा राऊंड आहे. नम पार्वती पते हर हर महादेव. असा मजबूत जोड चंचुलाचा आणि बिंदूकचा आसन मांडलेले तुंबरुजींनी शिव महापुराण कथा सुरू केलेली आहे महाराज. भगवान भोलेबाबांचं चिंतन, भगवान भोलेबाबांचं भजन चाललेलं आहे. आणि काय चमत्कार आहे महाराज, शिव महापुराणची कथा पूर्ण झाली आणि पिशाचच्या योनी प्राप्त झालेला बिंदूक याला दिव्य असा देह प्राप्त झालेला आहे. नव्हे तर भगवंताने भगवंताचे पार्षद पाठवले, दिव्य असं विमान त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि भगवान भोले बाबांचे शिवगण जे भोले बाबांसारखेच दिसतात. डमरूचा नाद करत महाराज, शिंगीचा नाद करत आणि डमरू वाजवत भगवान भोले बाबांचा जय जयकार करत सर्वजण विमानातून उतरलेले आहे. आणि तुंबरूला दिव्य असा देह प्राप्त झालेला आहे. तुंबरूला आणि चंचुलाला पार्वती मैयासह त्या विमानामध्ये बसलेले आहे. आणि शिवलोकात म्हणजे कैलासामध्ये भगवान भोले बाबांसमोर घेऊन आलेले तुंबरुजींना आनंद झाला. पिशाच्य योनीतून मुक्तता करणार हे शिव महापुराणे. मग हे जर भूताची मुक्तता करू शकतं तर जिवंत माणसाची मुक्तता करणार नाही का? नक्की करेल. हे जर भूतांना जर कधी तो करुणानिधी जर भूतांना सुद्धा नवे तो भूतनायक आहे. त्याला एक अजून एक नाव आहे महाराज, भूतनाथ. काय म्हणतात त्याला? भूतनाथ. भगवान भोले बाबांचं दिव्य असं चरित्र आहे. परंतु या भोले बाबांचं लिंग स्वरूपामध्ये पूजन कधी चालू झालं ऐका, पण तत्पूर्वी थोडं एक अर्धा मिनिट भजन करा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो
काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर 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 महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 नमः पार्वतीपते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर म्हणजे जो सर्व हरण करतो सर्व दुःखाचा हरण करतो म्हणून दोनदा म्हणायचं राहतं हर हर महादेव छत्रपती शिवराय ज्यावेळेस निघायचे ना महाराज मोहिमेवर त्यावेळेस ज्यावेळेस ही गर्जना करायचे ते हर हर त्यावेळेस सगळे मावळे असे महादेव म्हणायचे महाराज आणि इतकी ऊर्जा त्यांच्यामध्ये संचार करायची की सहज लीलाया एक एक किल्ला छत्रपतींनी काय केला महाराज एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या गडावर माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या गडावर माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या गडावर आमचे लकारे महाराज एवढं जीव तोडून वाजवताय आमचे सुनील भैया एवढं पार बेंबीच्या देठापासून गातायत आणि ते बाकीचे नुसते पाहतात डोळे फाडू फाडू असं थोडीच असतं एकट्याचा नोहे खेळ मनवूनी मेळ मिळविला ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय महाराज त्या छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर असा अंगामध्ये असा संचार झाला पाहिजे या महापुरुषांनी खऱ्या अर्थाने महाराज हे महापुरुष होऊन गेले म्हणून तर आज आपण एवढं सुखाने नांदतोय महाराज खरे की नाही छत्रपती शिवराय असतील विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आज 14 एप्रिल आहे महाराज टाळी वाजून आपण त्यांनाही अभिवादन करूया त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो महाराज ठीक आहे आणि या महाराष्ट्राचा जय जयकार ज्यावेळेस केला महाराज कोणी शाहिराने इथे नांदती संत महंत पंत आणि पंडित इथेच आमच्या ज्ञानेश्वरीचा ज्ञानियांचा राजा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा दरी दरी तुणी भाव गुंजला महाराष्ट्र माझा जय जय छत्रपती शिवाजी सिंह गर्जतो सिंह गर्जतो
हरी बोल. जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ती महाराष्ट्राची माती. आणि इथे तो जन्मला महाराज. कोण? एकच राजा. हे म्हणायचं तुम्ही उठला नाही ना त्याच्यामुळे आम्ही नाही म्हणणार. तुम्हाला जर असं वाटत असेल की महाराज थोडस म्हणाच तर 2 मिनिटं जागेवर उभं राहा आणि परत बसा. तुम्ही जर उठलात तर आम्ही म्हणणार, तुम्ही नाही उठलात आम्ही कथा पुढे चालू करणार. तुमच्यावर निर्णय. तुम्ही जर उठून उभं राहिलात तरच म्हणणार. नाही नाही हात वर नका करू. तुम्ही उभे राहिलात तर. क्या बात आहे. 2 मिनिटं फक्त. एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गात किल्ल्याच्या गडावर. माझ्या राजाचं नाव गात किल्ल्याच्या गडावर. हो माझ्या राजाचं नाव गात किल्ल्याच्या गडावर. क्या बात है. हरी बोल.